नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, अपडेट असणाऱ्या शालार्थ पोर्टलची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे. शालार्थ पोर्टलमध्ये आपल्याला आपली सॅलरी स्लिप कशा पद्धतीने काढायची आहे, आपलं शालार्थ ID लॉग इन करून याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शालार्थ पोर्टलची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे. आपली सॅलरी स्लिप जे असणार आहे ते आपल्याला कशा पद्धतीने शालार्थ पोर्टलवर बघायची आहे, कशा पद्धतीने डाउनलोड करायची आहे आणि मित्रांनो हे सर्व आपल्याला आपला शालार्थ ID वापरून तिथे लॉग इन करायचं आहे. तर ते कसं करायचं आहे याचा संपूर्ण सविस्तर माहिती असलेला हा लाईव्ह डेमो आता आपण पाहणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, शालार्थ पोर्टलमध्ये आपल्याला आपला शालार्थ ID वापरून कशा पद्धतीने लॉग इन करायचं आहे, त्यानंतर तिथे प्रत्यक्ष कशा पद्धतीने आपल्याला आपली सॅलरी स्लिप बघायची आहे आणि ती डाउनलोडसुद्धा कशी करायची आहे याची संपूर्ण लाईव्ह डेमो आता आपण पाहणारच आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, ही संपूर्ण माहिती मी आपल्याला अशा पद्धतीने अगोदर सांगणार आहे, त्यानंतर आपण लाईव्ह डेमो बघणार आहोत. तर बघा, आपल्याला प्रत्येक महिन्याची आपली सॅलरी स्लिप जी असणार आहे ते आपल्याला आपल्या लॉग इनवरून पाहता येणार आहे. आपला शालार्थ ID वापरून तिथे लॉग इन करता येणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला लॉग इन वगैरे करावं लागणार आहे. त्यासाठी आपल्याला जो ID असणार आहे तो आपला शालार्थ ID असणार आहे आणि मित्रांनो तिथे जो पासवर्ड लागणार आहे तो आपल्याला IFMS 123 हा वापरायचा आहे. डिफॉल्ट पासवर्ड असणार आहे आणि त्यानंतर आपल्याला तो चेंज करता येणार आहे. आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला अगदी सहजपणे शालार्थ पोर्टलवर आपली जे सॅलरी स्लिप असणार आहे ते पाहता येणार आहे. तर मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला सॅलरी स्लिपचं काम पडत असते आणि त्यासाठी आपल्याला आपली सॅलरी स्लिप आपल्याजवळ असणे आवश्यक असते. तर मित्रांनो, शाळेचं जेव्हा आपण पगारपत्रक बनवतो त्यामध्ये संपूर्ण पगारपत्रक ते असते आणि संपूर्ण शिक्षकांचे त्यामध्ये डाटा असतो. परंतु ही जी सॅलरी स्लिप असणार आहे ही फक्त आपली स्वतःची असणार आहे. त्यामुळे आपण ही कशी बघायची, कशी डाउनलोड करायची याची माहिती डेमोसहित आता आपण मित्रांनो बघा. त्यासाठी आपण आता आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये आलेलो आहोत आणि इथे आपण शालार्थ जे पोर्टल आहे त्याला लॉग इन करणार आहोत. तर बघा, शालार्थ असं आपण टाईप करून तिथे सर्च केल्याबरोबर हा जो पहिला रिझल्ट आहे हा आपल्यासमोर आलेला आहे. इथे आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो शालार्थ पोर्टलचं जे ऑफिशियल पोर्टल आहे ते आपल्यासमोर अशा पद्धतीने ओपन झालेलं आहे आणि इथे मित्रांनो हे लॉग इन पेज असणार आहे. तर इथे मित्रांनो आपण आपल्या शाळेचं बिल वगैरे बनवण्यासाठी आपल्या शाळेचा ID आपण वापरत असतो, परंतु आपण आता आपली सॅलरी स्लिप आपल्याला बघायची आहे. तर ती बघण्यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, आपला शालार्थ ID जो असतो तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे युजर नेममध्ये. तर बघा, मी इथे युजर नेममध्ये माझा शालार्थ ID टाकून घेतो. मित्रांनो, शालार्थ ID आहे तो 02 DED या सिरीजचा असणार आहे. तर बघा, तो मी इथे टाकून घेत आहे आणि त्यानंतर मित्रांनो इथे हे जे पासवर्ड आहे यामध्ये आपल्याला IFMS असं टाईप करायचं आहे आणि 123 लिहायचं आहे. त्यानंतर मित्रांनो हा जो कॅप्चा असणार आहे हा जसाचा तसा आपल्याला इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. तर बघा मित्रांनो, बघा आपलं इथे लॉग इन अशा पद्धतीने होणार आहे. तर मित्रांनो, शाळेचं जेव्हा आपण तिथे लॉग इन करतो तेव्हा तिथे वर शाळेचं नाव दिसत असते. तर इथे मित्रांनो आता आपण आपलं पर्सनल लॉग इन केलेलं आहे शालार्थ पोर्टलवर आपला शालार्थ ID वापरून. तर आपल्याला अशा पद्धतीचं आपलं नाव दिसणार आहे तिथे आणि मित्रांनो खाली फक्त एकच टॅब दिसणार आहे. इथे बघा, मोबाईलवरूनच आपण हे सर्व करतो. वर्क लिस्ट म्हणून एक टॅब असणार आहे फक्त. तर आता बघा, या टॅबमध्ये आपल्याला जायचं आहे. इथे मी क्लिक करून घेतो. इथे मित्रांनो दुसरी एक टॅब ओपन झालेली आहे एम्प्लॉय कॉर्नर म्हणून. यावर आपल्याला सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे. तर बघा, एम्प्लॉय कॉर्नर यावर मी क्लिक करतो आणि इथे परत एक टॅब आलेली आहे एम्प्लॉय पे स्लिप म्हणून. तर मित्रांनो हे फक्त आपल्या पे स्लिपसाठी असणार आहे, आपल्या पगार जे स्लिप आपल्याला काढायची आहे त्यासाठी असणार आहे. त्यामुळे इथे एकच टॅब असणार आहे. तर बघा, एम्प्लॉय पे स्लिप, आता यावर आपण क्लिक करणार. यावर क्लिक केल्याबरोबर मित्रांनो वर आपली डिटेल आपल्याला दिसणार आहे. एम्प्लॉय नेम म्हणजे माझं नाव आता तिथे दिसतं, शालार्थ ID वगैरे दिसतं, डेट ऑफ बर्थ, ऑफिस म्हणजे आपल्या शाळेचं नाव वगैरे तिथे दिसणार आहे, आपलं पद वगैरे तिथे लिहून आहे. तर मित्रांनो आता आपल्याला आपली सॅलरी स्लिप जे डाउनलोड करायची आहे किंवा बघायची आहे तर इथे अगोदर आपल्याला मंथ सिलेक्ट करायचं आहे, कोणत्या महिन्याची आपल्याला ते बघायची आहे आणि बाजूला वर्ष सिलेक्ट करायचं आहे. तर मित्रांनो मी आपल्या माहितीसाठी इथे बघा वर्ष जे आहे यावर क्लिक करतो आणि इथे 2026च क्लिक करतो. त्यानंतर इथे महिना जो आहे तो मी जानेवारी सिलेक्ट करतो
तर बघा आपण आता इथे हे जे स्लिप आहे ते आता आपण डाउनलोड करणार आहोत. तर बघा मंथ मी जानेवारी सिलेक्ट केला, वर्ष 2026 सिलेक्ट केलं. आता मित्रांनो इथे एक छोटीशी टॅब असणार आहे व्ह्यू पे स्लिप म्हणून. बघा इथे छोटीशी टॅब आहे व्ह्यू पे स्लिप, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्याबरोबर मित्रांनो आपली जे स्लिप असणार आहे पे स्लिप ते अशा पद्धतीने आपल्याला दिसत आहे. संपूर्ण त्या महिन्याचं जे काही आपलं कपात वगैरे होती किंवा अलाउन्सेस होते ते संपूर्ण दिसणार आहे. आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही फक्त आपली असणार आहे, हे शाळेची नसणार आहे पूर्ण, ही आपली असणार आहे फक्त आपल्या नावाची. तर अशा पद्धतीची ही पे स्लिप मित्रांनो इथून निघणार आहे. तर मित्रांनो आपल्याला मोबाईलवरून जर आपण काढत असाल तर ते डाउनलोडचा ऑप्शन येणार नाही, तर आपण याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. तर मित्रांनो बघा आता मी आपल्याला इयरवर परत एकदा क्लिक करतो. इथे मित्रांनो 2019 पासून आपल्याला आपल्या ज्या पे स्लिप असणार आहे त्या डाउनलोडसाठी उपलब्ध असणार आहे किंवा बघण्यासाठी उपलब्ध असणार आहे. तर मित्रांनो 2019 मध्ये जर आपण त्याच शाळेवर असाल ज्या शाळेवर आत्ता आहात तर आपल्याला ते स्लिप दिसणार आहे. जसं मित्रांनो माझी शाळा बदललेली आहे त्यामुळे मी आता इथे मित्रांनो ते माझं 2019ची ते पे स्लिप इथे दिसणार नाही कोणत्याच महिन्याची. तर बघा मी 2019 इथे सिलेक्ट केलं, इथे मार्च महिना सिलेक्ट केला आणि व्ह्यू सॅलरी स्लिप करत आहो. तर इथे बघा देर इज सम प्रॉब्लेम प्लीज ट्राय अगेन अशा पद्धतीचं आलेलं आहे. कारण 2019ला मित्रांनो मी त्या शाळेतच नव्हतो त्यामुळे इथे ते स्लिप दाखवणार नाही आहे. तर मित्रांनो बघा अशा पद्धतीने आपल्याला आपण शालार्थ पोर्टलवरून अगदी सहजपणे आपल्याला ते पे स्लिप जे आहे ते डाउनलोड करता येणार आहे किंवा बघता येणार आहे. मोबाईलवरून अगदी सहजपणे होणार आहे मित्रांनो. तिथून आपण आपली पे स्लिप मित्रांनो तिथे व्ह्यू झाल्याबरोबर आपण त्याचा स्क्रीनशॉट वगैरे घेऊन ठेवू शकता. तर अशा पद्धतीने आपण शालार्थ पोर्टलमध्ये अगदी सहजपणे आपला शालार्थ ID वापरून कशा पद्धतीने आपल्याला आपली पे स्लिप डाउनलोड करायची आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असं एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.